टायमिंग आहे. चहा. ऐकलं सगळं दरवाजाच्या बाहेर उभं राहून? कमाल कमाल ही नोकराची कामं करतेस ना तू, शोभतात तुला. त्याच लायकीची आहेस. घाबरलो चिडलीस की काय तू? आलेले का चिडलीस तू सावली? नोकर म्हटलं म्हणून का नोकरीची कामं करते म्हणून? नाही, नोकर म्हटलं म्हणून राग अजिबात नाही आला. कारण नोकराचं काम हे कामच असतं. आणि माझ्या आई बाबांनी मला शिकवलंय की कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. जगातला कुठलाही जबाबदार माणूस आपल्या घरासाठी कुटुंबासाठी मेहनत करत असतो. आणि तुमचं कसं आहे ना राजकुमार सर, जो मेहनतीने कमवणारा माणूस असतो ना त्याला कमी लेखणं हे तुम्हाला जमतं. आयत्या पिठावर रेघोटा ओढणाऱ्या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार? म्हण चांगली अर्थ माहितीये का? नवऱ्याच्या जीवावर ओढणाऱ्या बायकोला ही म्हण जास्ती लागू होते. पुढे कोणाशी बोलतेस, कोणासमोर उभी आहे ह्याचंही भान ठेवत जा. शिकवलंच नाही का ग तुला तुझ्या आई वडिलांनी? शिकवलंय. कोणाशी कसं बोलायचं हे कळतं मला. ज्या माणसाचा सन्मान करायचा असतो ना त्याच्यासमोर मी कधीच जीभ चालवत नाही. पण ज्या माणसाची योग्यताही नसते त्याच्यासमोर उभंही राहत नाही. गेट आउट. माझ्या समोर तुझी उभी राहायची लायकी नाहीये. गेट आउट. आउट. ऐकून झालं. चहा कोण देणार? निघ.